आयुर्वेदिक उपायासाठी जीवन संजीवनी हेल्थ ऑफिशियल चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच माझ्या चॅनलवर येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. नमस्कार, जीवन संजीवनी हेल्थ ऑफिशियल चॅनलमध्ये आपण पाहणार आहोत मूत्र विकाराशी संबंधित जी समस्या असतात त्या समस्यावर एक कायमस्वरूपी इलाज जर हा आपण घरी करून ठेवलं आणि जर आपण नियमित सेवन केलं याचं महिन्यातून 3-4 वेळेस, तर मूत्रविकाराशी संबंधित ज्या समस्या आहेत, स्टोनची समस्या असेल, वारंवार लघवीला जाण्याची समस्या असेल, यावर खात्रीशीर इलाज करता येतो. तर वारंवार लघवीला जाण्याची समस्याचे अनेक कारण असू शकतात. जास्त पाणी पिणं, मनामध्ये जास्त विचार चालू असणं, किंवा डायबिटीजचा पेशंट असणं, किंवा गर्भवती मातांनासुद्धा ब्लॅडरवर दबाव पडल्यामुळे गर्भाशयाचा वारंवार लघवीला जाण्याची समस्या निर्माण होते. तर या सर्व समस्यावर आपल्याला अतिशय घरगुती आणि साध्या उपायाने आपल्याला इलाज करता येतो. काही जणांना लघवीमध्ये जळजळ होण्याची समस्या असते. थोडं जरी उन्हामध्ये गेलं किंवा नाही जरी गेलं तरी लघवीमध्ये जळजळ होते. तर या सर्व समस्या आपल्याला मुळापासून बंद करता येतात. तर यासाठी आपल्याला एकदम साधा उपाय करायचा आहे. जसं की तुम्हाला दिसतंय, हा आहे ओवा. ओव्याचे गुणधर्म तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. त्याच्यामध्ये कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, कॅरोटीन, थायमिन असतं. त्याचबरोबर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं थायमॉल नावाचं जे ऑइल असतं, म्हणजे तेल असतं थायमॉल नावाचं. याच्यामध्ये ऊर्ध्वपातन पद्धतीने याच्यामधलं तेल सुद्धा काढलं जातं. तर थायमॉलमुळे या ज्या मूत्रविकाराशी संबंधित समस्या आहेत त्या पूर्णपणे निघून जातात. तर काय करायचं आहे, आपल्याला या ओव्याचा चूर्ण बनवायचं आहे. थोडासा ओवा आपल्याला तुम्ही घरामध्ये सुद्धा याचं चूर्ण बनवून ठेवू शकता. याचं चूर्ण बनवून घेऊया. हे पहा, अशा पद्धतीनं आपलं जे ओव्याचं चूर्ण आहे ते तयार झालेलं आहे. तर काय करायचं आहे, 1 ग्लास थंड पाणी घ्यायचं आहे आपल्याला, आणि त्यामध्ये एक अर्धा चम्मच आपल्याला त्याच्यामध्ये थंड पाण्यामध्ये टाकायचे आहे, आणि 10 ते 15 मिनटं हे पाणी तुम्हाला असंच राहू द्यायचं आहे. भिजू द्यायचे आहे, त्याच्यामध्ये ओवा भिजू द्यायचा आहे पूर्ण पद्धतीने. पूर्ण त्याचा अर्क त्याच्यामध्ये उतरला पाहिजे अशा पद्धतीने हे 10 ते 15 मिनटं असंच राहू द्यायचं आहे. आणि त्यानंतर पिण्याच्या आधी याच्यामध्ये चवीसाठी एकदम थोड्याशा प्रमाणामध्ये आपल्याला जे मीठ असतं ते मीठ त्याच्यामध्ये टाकून हे मिश्रण जे आहे ते चांगल्या पद्धतीनं ढवळून घ्यायचं आहे. आणि सकाळी उठल्यानंतर हे आपल्याला आमुषापोटी आणि झोपताना सेवन करायचे आहे. म्हणजे झोपताना हे प्यायचं आहे, झोपायच्या आधी आणि सकाळी जेवण करण्याच्या अगोदर आमुषापोटी हे आपल्याला घ्यायचं आहे. तर याचे खूप असे फायदे होतात. मूत्रविकाराशी संबंधित सर्व समस्या याच्याने निघून जातात. आयुष्यामध्ये कधी किडनी स्टोन होणार नाही, अशी समस्या येणार नाही, याची खात्री देतो.